ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर सगळ्यात पहिलं आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त आपला छान स्वयंपाक असणार आहे, देवाची पूजा असणार आहे। पण त्यापूर्वी ना एक गोष्ट मात्र मी यावर्षी ठरवली, कारण सणांची आता लाईन चालू होईल। पहिला सण आहे आपला आषाढी एकादशी। प्रत्येक वेळेस काय होतं, आपल्यासारख्या बायकांचं आपण सण साजरे करण्यामध्ये, देवाची पूजा करण्यामध्ये, फराळ करण्यामध्ये इतकं बिझी होऊन जातो की आपण स्वतःकडे लक्षच देत नाही। त्यामुळे जी बाई इतकं सुंदर सण साजरे करते तीच बाई जर अशी कशी राहिली तर कसं चालेल। त्यामुळे यावर्षी मी ठरवलंय की प्रत्येक सणाला छान साडी नेसायची, सण मस्त साजरा करायचा, देवाची छान पूजा करायची आणि मन जसं घर आनंदी ना तसं आपलं मन पण आनंदी ठेवायचं। त्यामुळे मी अशी छान साडी नेसली आहे आणि खरंच इतकी लाईट वेट साडी आहे ना, म्हणजे सणासुदीला दिवसभर जरी अंगावर असेल ना तरी काहीच वाटणार नाही। तर असं आत्ता तरी मी बोलते, जसजसं व्हिडिओ चालू होईल, जसजसा दिवस पुढे सरकेल तसे मी तुम्हाला अपडेट देत राहील की ही साडी खरंच कम्फर्टेबल आहे का रोजच्या कामासाठी। आणि जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला कुठून मागवली त्या ताईंचा नंबर देईल। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी छान पाऊस पडतोय, मस्तपैकी गरमागरम कॉफी घेऊया आणि पुढे देवाच्या पूजेला सुरुवात करूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आषाढी एकादशी म्हटली ना की सगळ्यात जास्त मला आठवण येते माझ्या बालपणीची, कारण आम्ही ना तेव्हा परेलमध्ये राहिला होतो आणि परेलपासून वडाळा अगदी जवळ आहे की तिथे प्रति पंढरपूर असं वडाळ्याच्या त्या मंदिराला म्हणतात। तर दरवर्षी त्या मंदिराची जत्रा भरते आषाढी एकादशीला आणि आम्ही अगदी सकाळपासून डोळे लावून बसायचो की पप्पा कधी येतील आणि आम्हाला त्या जत्रेत नेतील। आणि देवाकडे सतत प्रार्थना करत राहायचो की काही होऊ दे पण संध्याकाळी पाऊस पडू नये, कारण एकादशीला हमखास पाऊस पडायचा आणि आमच्या लहान चिल्ल्यापिल्ल्यांचा असा जीव वर खाली व्हायचा की अरे बापरे, आता संध्याकाळी पाऊस पडला तर आम्हाला पप्पा जत्रेत नेणार नाही। तर तो ठरलेला क्रम होता, पप्पा घरी यायचे, आम्ही जत्रेत जायचो, येताना कीर्ती महलमध्ये मस्तपैकी खायचो आणि मग घरी यायचो। तर ही माझ्या बालपणीची आठवण आणि ह्या वर्षीची वारीची सगळ्यात मोठी आठवण माझ्या गाठीशी आहे। म्हणून यावर्षीची आषाढी एकादशी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण ह्या वर्षी वारीत एक हडपसर ते सासवड टप्पा मी पार केला आणि कळलं की आनंद वारी आणि अनुभवायची वारी का म्हणतात ना, हे अगदी खरं आहे। जोपर्यंत त्या वारीत जात नाही तोपर्यंत ते समजत नाही। पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगते की 100 पावलं का होईना, 10 पावलं का होईना वारकऱ्यांसोबत चाला, कारण वारीमध्ये ना कुणीही लहान नाही, मोठं नाही, कुणी श्रीमंत नाही, गरीब नाही, सगळ्या प्रकारची लोकं असूनही तुम्ही डिफरन्शिएटच नाही करू शकणार की कोण पैसेवाला आहे आणि कोण गरीब आहे। इतकं युनिफॉर्म गोष्टी आहेत वारीमध्ये। अगदी करोडपतीसुद्धा जमिनीवर बसून जेवतो आणि अगदी गरीब व्यक्ती पण त्याच्यासोबत बसून जेवतो, इतकं सुंदर आहे वारीमध्ये। तर त्यामुळे ना एक वेगळाच भाव आला आषाढी एकादशी साजरी करण्याचा। म्हणून यावर्षी ही आषाढी एकादशी माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच स्पेशल आहे। सकाळपासनं असं ठरवलंच होतं मी की आजचा दिवस छान आनंदाने घालवायचा आणि जसं मी मगाशी तुम्हाला सांगितले की काहीही झालं ना तरी पहिलं आपण स्वतः आनंदी राहायचं, आपण स्वतः छान दिसायचं आणि त्यानंतरच घर सजवायच्या भानगडीत पडायचं। कारण आयुष्याची किती वर्ष अशी निघून जातील ना कामामध्ये आणि शेवटी असं नको वाटायला की अरे आपण हे केलंच नाही, कपाटात साड्या पडून होत्या पण आपण नेसल्याच नाहीत। त्यामुळे सणाच्या निमित्ताने का होईना या साड्या बाहेर काढा, छान सजा, मस्त राहा आणि सण साजरे करा। इथे उंबरठ्याची मी पूजा केली आहे, कारण आधी देवांची पूजा करायच्या आधी मी उंबरठ्याची पूजा करते, कारण घराचा प्रवेशद्वार ना एकदम छान दिसला पाहिजे। तर उंबरठ्याची पूजा वगैरे माझी झाली। देवांची पूजा मिस्टरांनी आधीच केली होती, कारण कालच मी देव उजळले होते। एकादशीला देव उजळत नाही असं म्हणतात, कारण देवांचा सुद्धा एकादशीला उपवास असतो, त्यामुळे देवांना हात लावायचा नसतो। पण आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्माईची शास्त्रोक्त पूजा मात्र करायची असते, अगदी अभिषेक व्यवस्थित करायचा असतो। त्यामुळे सगळ्यात आधी मी देवांची पूजा तर मिस्टरांनी केलीच, पण ही खालची मांडणी, देवाची मांडणी ही मात्र माझ्याकडे काम असतं। मला माझे मिस्टर नेहमी म्हणतात तू सजवलं की छान दिसतं। त्यामुळे पूजा करायच्या आधी ही थोडंसं डेकोरेशन मी आधी केलं आणि नंतर ही थाळी मी बाजूला ठेवली, कारण आता अभिषेक करायचा होता। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात, कारण ह्याच दिवसानंतर श्री हरी विष्णू हे शयननिद्रेत जातात 4 महिन्यासाठी आणि सुरू होतो चातुर्मास आणि सृष्टीचा कारभार महादेवांकडे सोपवला जातो। आणि म्हणूनच श्रावण
चातुर्मासामध्ये महादेवांच्या आराधनेला खूप महत्त्व आहे आणि श्रावण महिना तर महादेवांचाच महिना असं समजला जातो. त्यामुळे आणि श्रीहरी विष्णूंना तर 4 महिन्याची झोप तर पाहिजेच. सृष्टीचा कारभार 8 महिने ते सांभाळत असतात. अशी ही देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी तुम्हा सगळ्यांना खूप सुंदर जाऊ. तर पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचा छान अभिषेक करून घेतला आहे मी आणि सुंदर अशी पूजा केलेली आहे. कारण जास्त गोष्टी करण्यापेक्षा ना मनोभावे केलेली सेवा हीच भगवंताला प्रिय आहे असं म्हणतात. तर अभिषेक तर झाला आहे, आता पुढच्या पूजेची तयारी सुरुवात करायची. कारण धूप, दीप, नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या असतात. छान अभिषेक झाला, आता देवांची सुंदर मांडणी करायची आहे. त्यामुळे हे मी आधीच रेडी केलेलं होतं. तर आता त्याच्यावरती विठ्ठल रखुमाईची मूर्ती स्थापन करायची, चंदन टिळक लावायचा, तुळशीची माळ अर्पण करायची. ह्या सगळ्या ज्या गोष्टी विष्णूंना प्रिय आहेत त्या सगळ्या गोष्टी पूजेमध्ये मी ठेवलेल्या आहेत. पांडुरंगाची ओढ काय असते ना हे वारीत गेल्याशिवाय समजत नाही. कारण 90, 93, 100 वर्षाच्या आजीसुद्धा डोक्यावर तुळस घेऊन जेव्हा चालताना दिसतात ना त्यावेळेस आपल्याला आपली कीव येते की आपण काय आहोत, आपण काहीच नाही आहोत. वारीमध्ये एक गोष्ट मात्र मला खरंच जाणवली की आपण अगदी क्षुल्लक आहोत त्यांच्या तुलनेमध्ये. कारण त्यांचा आनंद, त्यांचा उत्साह एक वेगळ्याच लेवलचं चैतन्य आहे त्या वारीमध्ये. त्यामुळे मी तर नेहमी म्हणते की वारकऱ्यांमध्येच पांडुरंग दिसतो. कारण जोपर्यंत माऊलींची ऊर्जा नसेल ना तोपर्यंत त्या वारीत कुणीही चालू शकत नाही. याचा खरंच मला प्रत्यय आला. पण एक आहे की मन शुद्ध पाहिजे. ह्याच्यामध्ये ना मी एक इस्कॉन टेम्पलचे एक महंत आहेत, त्यांनी एक गोष्ट सांगितलेली मला तुम्हाला सांगावीशी वाटते इकडे. त्यांनी पायी वारी केली. ज्यावेळेस ते पंढरपुरात पोचले त्यावेळेस त्यांना विचारलं गेलं कसं वाटतंय तुम्हाला पंढरपूरला येऊन. तर ते म्हणाले की खूप घाण आहे इकडे, खूप गर्दी आहे, लोकांनी खूप कचरा केलेला आहे. तर त्यावेळेस ज्यांना ते सांगत होते ते म्हणाले की अरे म्हणजे तू फक्त शरीराने पोचला आहेस पंढरपूरला, मनाने नाही पोचला आहेस. जर मनाने जर विठ्ठलापर्यंत पोचला असतास ना तर तुला ही घाण अजिबात दिसली नसती. आणि हे अगदीच खरं आहे. तर ते महंत म्हणाले की खरंच आहे. त्यावेळेस मी विचार केला की खरंच मी फक्त शरीराने पोचलो आहे, मनाने पोचलो नाही आहे. जर मनाने पोचलो असतं तर मला फक्त विठ्ठल दिसला असता, बाकी मला कोणीच दिसलं नसतं. आणि हे तितकंच खरं आहे. कारण वारीमध्ये जर तुम्ही मनाने चालताय ना तर तुम्हाला अंतर कळत नाही, तुम्हाला त्रास कळत नाही. आज हरपल देह भान, जीव झाला खुळा बावळा. अगदी ह्याच गाण्याचा प्रत्यय वारीमध्ये येतो. सगळं हरपून फक्त विठ्ठलाच्या दिशेने चालत असतो. पाना फुलात तूच माझ्या विठ्ठला, कणा कणात तूच माझ्या विठ्ठला. माझं जीवन खेळ तुझा विठ्ठला, चिंता कसली हृदयी तुला विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. पंढरीनाथ महाराज की जय.
कारण असं म्हणतात की देवांची पूजा ही 12 वाजायच्या आत झाली पाहिजे. अभिषेक पण छान झाला, छोटंसं विठ्ठल माऊलींचं भजन गायले. असं म्हणतात की तुम्हाला जी काही कला येते, मग ती गायन असू दे, नृत्य असू दे किंवा अजून कसलीही कला असू दे, ज्यावेळेस ज्या देवाचा वार आहे किंवा ज्या देवाचा सण आहे त्यावेळेस ती सेवा माऊलींच्या चरणी, परमेश्वराच्या, भगवंताच्या चरणी अर्पण करायची असते. म्हणून माझा आवाज काही छान नाही आहे. हां, मी कथ्थक शिकते, तर ते नंतर विचार करते मी तो सुद्धा एक व्हिडिओ शूट करायचा. बघूया कसं जमतंय बाकीच्या सगळ्या कामांच्या गडबडीमध्ये. पण जर ते नाही जमलंच, म्हणून मी जसं मला जे भजन येत होतं ते मी माऊलींच्या चरणी अर्पण केलं. तर तुम्ही सुद्धा इथून पुढे लक्षात ठेवा, कोणतंही गाणं असू दे, तुम्हाला जे काही येत असेल, पूजा झाल्यानंतर ते भगवंताच्या चरणी अर्पण करायला शिका. कारण असं म्हणतात की सर्वश्रेष्ठ सेवांपैकी कलेचं समर्पण ही सगळ्यात महत्त्वाची सेवा भगवंताला प्रिय आहे. त्यामुळे नक्की करा तुम्ही सुद्धा. तर चला, आता फराळ करायचा आहे, कारण आज संबंध दिवस उपास आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन की आज आमची उपासाची थाळी काय असणार आहे. उलटी ठेव वाटी, उलटी ठेव डिश. पाणी घेतलंयस का? पाणी घेतलंय? आज वेगळ्या प्रकारची खिचडी आहे आमच्याकडे. मिस्टरांनी एक व्हिडिओ बघितलाय, मला म्हणाले आपण तशीच खिचडी बनवूया. किती वेळ वाफवायची? आता जोपर्यंत हे होत आहे तोपर्यंत ही भांडी लावते. इतका कंटाळा येतो ना मला, ना ढीगभर भांडी घासायला काय वाटत नाही, पण ही ना 4 भांडी लावायला मला जाम कंटाळा येतो. कोणाकोणाचं असं आहे बरं की ज्यांना भांडी लावायचा कंटाळा येतो. भांडी लावणं आणि कपडे वाळत घालणं हे माझ्यासाठी सगळ्यात इरिटेटिंग काम आहे. तर चला, जोपर्यंत हे काय म्हणतात वाफवलं जात आहे तोपर्यंत मी ही जरा भांडी आवरते सगळं. थोडं चमच्याने हलवून बघ. तो बघ तिकडे लाकडाचा चमचा घेतो. काय केलंस? मला नाही बघा, परत आलं माझ्यावरच. नवरे मंडळींचं ना असंच असतं, स्वतः काय करायला गेलं आणि काही चुकलं ना तर तुझ्यामुळे झालं. तुम्हाला आलाय का असा अनुभव? पण म्हटलं जाऊ दे, आता ते सगळं चिकट झालं होतं. आम्ही हे शिजवलेत. ॲक्च्युली माझ्या मिस्टरांनी एक रेसिपी बघितली होती, पण ते आता एवढे चिकट झाले, खिचडी होऊ शकेल पण आम्हाला गॅरंटी नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला आता साबुदाणा वडाच करूया मस्तपैकी. करायला गेलो एक आणि झालं एक. खिचडीसाठी खरं हे साबुदाणा आम्ही वाफवला होता, पण तो खूप चिकट झाला. तर म्हटलं चला आता आपण सरळ साबुदाणा वडाच करूया. तर मिरची, खोबरं, आलं, जिरं अशी मी पेस्ट करून म्हणजे अशी पावडर करून मी या साबुदाणा वड्यामध्ये टाकते. आणि शेंगदाण्याचा कूट, आणि मिस्टरांनी तोपर्यंत बटाटे सोलून दिलेच होते आणि हे बटाटे पटापट स्मॅश केले. आणि मी थोडा साबुदाणा पण क्रश करून घेत होते, कारण तो इतका नरम झाला होता, तो इझिली क्रश होत होता. त्यामुळे हे खिचडी करण्यापेक्षा साबुदाणा वडे बेस्ट आहे, कारण खिचडी झालीच नसती, लगदा झाला असता. कधी कधी काय होतं ना, हे रेसिपीवाले ज्यावेळेस व्हिडिओ दाखवतात ना, मला तर कधी कधी यांची पटतच नाही रेसिपी, कारण त्यांच्यासारखं करायला गेलं ना तर कधी कधी चुकायलाच होतं. तुमच्याबरोबर असं होतं का की फक्त मला जसं वाटतंय की मला येत नाही आहे करायला? पण असेल बघा सखींनो, तुम्हाला पण असा अनुभव आला असेल. पाहताना असं वाटतं आपल्याला येईल, पण तसं करायला गेलं ना की काय भलतंच होऊन जातं. घट्ट बांधले पाहिजे, नको जास्त, नको ना. कशाला? कसं जातो? नाही थांब, नको कमी करू रे. कमी करशील तर सुटेल. मीडियम तर कर, थोडं ना तर नुसतंच लाल होईल, आतमध्ये पण भाजले पाहिजे ना ते. भाजायचं काय, एवढं वाफवलेलं आहे. असं वाटतं का तुला? आतमध्ये करू बघ ना. लय काळे काळे म्हणतात.
टाकू इकडनं तर पॅक कर त्याला, पॅक कर. पॅक केलं एकदम. असं काय गोलच पाहिजे असं काय नाही, कुठला पण आकार कर. साबुदाणे वडे तर आमचे तयार होतच आहेत. तर तेवढ्यात मिस्टरांनी नैवेद्याची थाळी बनवायला घेतली. त्याला हे सगळं काम खूप आवडतं. नैवेद्याचं ताट सजवणं, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवणं. मुळात हे डेकोरेशन, जे जेवणाचं डेकोरेशन असतं ना, ते त्याला फार आवडतं. मला नेहमी म्हणतो की अरे आम्हाला करिअर ऑप्शन्स कोणी सांगायला नव्हतं, नाही तर मी असंच काहीतरी एकतर मास्टर शेफ वगैरे बनलो असतो. म्हटलं हो रे बाबा, बनला असतंस तू. तर अशी आमची नैवेद्याची थाळी रेडी केली आहे आणि आता मिस्टर पटकन नैवेद्य दाखवणार आहे आणि आम्ही जेवायला खायला म्हणजे फराळाला बसणार आहे. कारण सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, फक्त चहा घेतला होता आणि 1:30-2 वाजले होते. नैवेद्य वगैरे आता मिस्टर दाखवत आहेत आणि मग आता फराळ करायला घेणार. तुम्ही काय केलं आहे यावेळेला एकादशीच्या फराळाला? कारण आजकाल इतके छान छान रेसिपीज येतात ना, पण मला खरंच बनवायला भीती वाटते. कारण बघितलं ना काय झालं, एक करायला जातो आणि भलतंच काहीतरी होऊन जातं. त्यामुळे मी आपलं जे मला येतं आहे उपासाच्या वेळेस तरी मी तेवढंच करते. मी वेगळं काही ट्राय करण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण एकतर उपास असतो, दुसरं काही विशेष खाण्याला नसतं. त्यामुळे जे येतं आहे ते ठीक आहे. तुला साखर साखर नको तुला. काय दही लागतंय, साखर बघ टाकली गणेश. दही बघ किती सुंदर लागतं. पाहिजे मला. तुमच्याकडे ना गोकुळ सात्विक दूध जर मिळत असेल ना तर नक्की घ्या. कारण दही इतकं सुंदर लागतं ना. कारण मी गोकुळ स्पेशलचं पण घेऊन बघितलं आहे, त्यानंतर अमूलचं पण घेऊन बघितलं आहे, डेअरीच्या दुधाचं पण घेऊन बघितलं आहे. पण गोकुळ सात्विक दुधाचं अशी ग्रीन कलरची पिशवी येतो. खरंच खूप म्हणजे खूप सुंदर दही लागतं. हे बघा, असं क्रीमी दही लागतं. ते ट्राय करा नक्की. आमची दही अशी साधी सिंपल थाळी आहे. तुम्ही एकादशीला काय केलं मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता व्हिडिओ थांबवते, कारण मला 5 वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या डान्स क्लासमध्ये आम्ही नृत्य सादर करणार आहोत, तर त्याच्या प्रॅक्टिससाठी जायचं आहे. आता संध्याकाळी भेटूया. दुपारी थोडा आराम केला आणि मस्त संध्याकाळी चहा वगैरे घेऊन आम्ही संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या तयारीला लागलो. कारण कोणताही सण असला ना की सकाळ संध्याकाळ आम्ही आरती करतो. मंदिरात जायचं होतं, पण मिस्टर म्हणाले की तू घरीच एवढी छान पूजा केली आहेस, मंदिरात त्या गर्दीत उभं राहायची काय गरज आहे, जिथे विठू माऊली आपल्याला व्यवस्थित दिसणार पण नाही. त्यामुळे असं समज आपलं घरच आपलं पंढरी आहे आणि विठू माऊली आपल्या घरीच विराजमान झालेले आहेत. त्यामुळे तू काही मंदिरात वगैरे जायचा हट्ट करू नकोस, घरीच एवढी छान पूजा केली आहे, गर्दीत जायची काही गरज नाही, भगवंत सगळीकडे आहे. म्हटलं ठीक आहे, हेही ठीक आहे, चांगलाच विचार आहे, माझं घरच माझं पंढरी आहे. दरवट शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव. आणि खरंच आहे, आपण बघा ना सणासुदीला मंदिरात जायची आपण घाई करतो की नाही मंदिरात गेलो पाहिजे, पण आपल्या घरातल्या देवांकडे आपण दुर्लक्ष करतो. तर असं नाही झालं पाहिजे. आपलं घरच आपलं मंदिर आहे असा विचार करून आपल्याला आपल्या घरीच पूजा केली पाहिजे. कारण गर्दीत जाण्यात खरंच काही पॉईंट नाही आहे. हां, कधी जा ज्यावेळेस गर्दी नसते, भगवंताला डोळे भरून पाहता येईल, त्यावेळेस जाण्यामध्ये जी मजा आहे ना ती या गर्दीच्या वेळेस जाण्यात नाही. आणि माझं पण असं होतं ना, सणासुदीला ना मला माझं घर नाही सोडवत. काही असू दे, कितीही काही असू दे, मला माझ्या घरात राहायला आवडतं, देवांसमोर राहायला आवडतं, देवांची सेवा करायला आवडते. तर असा आमचा एकंदर एकादशीचा व्लॉग होता. तुम्हाला आवडला का हे मला नक्की सांगा. कारण पहिल्यांदा ना मी पूर्ण दिवसाचं शूट करून तुम्हाला दाखवलेलं आहे. कारण आता इथून पुढे ना मी तसंच व्लॉग करायला सुरुवात करणार आहे. म्हणजे तुम्हाला पण बघायला छान वाटेल आणि मलासुद्धा बघायला प्रत्येक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करता येईल. नुसती देवपूजा वगैरे असं नको शेअर करायला.
तर हा संबंध दिवसाचा असा माझा व्लॉग होता. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि बाय बाय.